आता बातमी भोंदू अशोक खरात प्रकरणातली आहे। भोंदू अशोक खरातचा मुलगा पोलिसांच्या हाती लागला, पण पत्नी कल्पना खरात मात्र फरार झाली आहे। पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातच्या पत्नीने पळ काढलाय। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। भोंदू अशोक खरातच्या कुटुंबियांच्या विरोधातही आता चौकशीचा फास आवळलाय। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण खरातची पत्नी कल्पना खरात पोलिसांच्या हाती लागली नाहीये। नाशिकच्या तृप्तबाला या खरातच्या घरातून पोलिसांनी त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं। पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी फरार झाली। खरातचा मुलगा हर्षवर्धनही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। शिर्डीतल्या जमीन खरेदीच्या फसवणुकीमध्ये खरात पती पत्नीसह 5 जणांवर गुन्हे दाखल आहेत। जिथे असेल तिथून सरकार आणतात, पोलीस आणतात। पोलीस आपले सक्षम आहे महाराष्ट्राचे, त्यामुळे संशय व्यक्त करू नका। जिथे असेल तिथून हुडकून काढेल आणि अवैध संपत्ती जमा करणे, नियमबाह्य संपत्ती असणे हे सर्व कायद्याच्या कक्षेत आहे। त्यामुळे मला वाटतं कायदेशीर ज्या बाबी आहे ती खरातची पत्नी असो की कोणी असो त्यांना धुंडून सरकार काढेल आणि कारवाई करेल। खरातची पत्नी कल्पना खरातचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। तर खरातला पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पण सहजासहजी भोंदू खरातची पोलीस कोठडीतून सुटका होणार नाहीये, कारण प्रत्येक गुन्ह्याची SIT कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे। भोंदू खरातवर नाशिकमध्ये 10 तर शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल आहे। म्हणजेच 11 गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढचे काही महिने खरातला पोलीस कोठडीतच राहावं लागेल। लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, 5 नरबळीची शंका, हरणाच्या हत्येचा संशय अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये खरात अडकलाय। त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यामध्ये कोर्टात हजर करून वेगवेगळी पोलीस कोठडी मागण्यात येईल। त्यासाठीच कोर्टानं खरातला न्यायालयीन कोठडीत पाठवलं असलं तरी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये SITने त्याला ताब्यात घेतलंय। आता त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। भोंदू खरातने त्याच्या भक्तांना वेगवेगळ्या विधीच्या माध्यमातून दिशाभूल करत फसवणूकही केली। अनेक शाकाहारी भक्तांना खरातनं मासे खाऊ घातले। मासे ही पाण्यातली वनस्पती असून प्रसाद म्हणून मासे खाण्यास भक्तांना भाग पाडलं। मासे कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडे नाहीत, माशांना पाण्यातली वनस्पती सांगून जैन धर्मीय व्यावसायिकांचीही फसवणूक केली। पोलीस कोठडीमध्ये असतानाही खरातनं मंत्राचा जप सुरूच ठेवलाय। खरात रात्री झोपण्याआधी 1 तास नामस्मरण करतो। गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, सूर्य मंत्रांसह इतर मंत्रांचा खरात जप करत असल्याची माहिती आहे। खरातला मराठीसह 8 भाषा येतात। हिंदी, इंग्रजी, बंगाली, मल्याळम, मणिपुरी, तमिळ आणि तेलुगू खरातला बोलता आणि वाचताही येते। आपल्या भोंदूगिरीनं अशोक खरातनं कोट्यवधींची संपत्ती जमा केली आहे। खरातचा पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHK फ्लॅटही आहे। 1055 स्क्वेअर फुटाचा 7व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट आहे। 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये 2023ला खरातनं मुलीसाठी फ्लॅट घेतला। विशेष म्हणजे खरातनं बिल्डरला 1,20,00,000 रुपये कॅश दिले। सेल डीडीमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये। 7व्या मजल्यावरती सृष्टी अशोक खरात जे आहे हिचा फ्लॅट जो आहे तो पाहायला मिळतो। 3 BHK फ्लॅट आहे आणि जवळपास 1 कोटी रुपये 20 लाख जे आहेत ते अशोक खरातनं दिल्याचं सेलडेडमध्ये म्हटण्यात आलेलं आहे। मात्र ही सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनुसार हा फ्लॅट जो आहे तो खरंच अशोक खरातनं पैसे देऊन घेतलेला होता की त्याला गिफ्ट केलेला होता, हा खरंच एक प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र पुण्यातल्या या सोसायटीमध्ये अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती 3 BHK फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतो। खरातचे आर्थिक व्यवहार आणि काळ्या कृत्याची यादी मोठी आहे। आता पुन्हा पोलीस कोठडी मिळाल्यानं SITच्या चौकशीतून नवे खुलासे होतील। पुण्याहून प्रदीप कापसे आणि चंदन पुजारीसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.